सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी ॲडव्होकेट सई आशिष कुमार शिंदे, सोळा करंजे जिल्हा परिषद गटातून आपले स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या आशीर्वादाने आणि आपले लाडके आमदार माननीय सुहास भैया बाबर आणि अमोलदादा बाबर यांच्या मार्गदर्शनाने अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे। माझ्यासोबत करंजे गणात पांडुरंग खोत साहेब उभे आहेत आणि बलवडी गणात सुहास नाना शिंदे उभे आहेत। आमच्या तिघांचं चिन्ह धनुष्यबाण हे आहे। आपल्या अनिल भाऊंच्या विचाराच्या वारसाने आम्ही तिघेही पुढे जाऊ आणि आपण सर्व धनुष्यबाण चिन्हाच्या पुढील बटन दाबून सर्वजण विजयी होऊन विकासाची वाटचाल पुढे चालवत राहू। निवडणुकीची तारीख ही 5 होती, पण कालच्या निर्णयाने ती तारीख पुढे ढकलून 7 झालेली आहे। यांनी सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी। तुमचं महिला सक्षमीकरणासाठी काय प्रमुख उद्दिष्ट किंवा तुमचं प्रमुख ध्येय या कर्ज गटातून काय आहे, काय सांगाल? आता जर तुम्हाला माहिती असेल तर या मागील 15-20 दिवसात आम्ही एक मेळावा भरवला होता, जो महिलांच्या सक्षमीकरणासाठी होता। त्यांना तळागाळापर्यंत प्रत्येक महिलेला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक सरकारी योजनेची माहिती मिळावी, त्याचा फायदा व्हावा, यासाठीच तो मेळावा घेतला होता। तसंच आमची नेहमी हीच धारणा राहील की प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला सगळ्या सवलती मिळाव्यात, त्यांना योजनेची माहिती मिळावी, तळागाळाच्या माणसांना त्याचा फायदा व्हावा, याच्यासाठी आम्ही नेहमी काम करत आलेलो आहोत आणि इथून पुढेही करत राहणार आहे। मॅडम, या प्रचारामध्ये तुम्ही पाहायला भिंगरेला जसं की पांडुरंग खोत असतील, तुम्ही असाल फिरत आहात प्रचारासाठी, तर काही जनतेचे काही प्रश्न तुम्हाला तुमच्यापर्यंत आले असतील, हे झालं नाही, ते झालं नाही, त्यावर तुम्ही काय बोलणार? तुम्हाला काय कशा पद्धतीने काय बोलणार? आता त्यावर बोलायचं झालं तर प्रत्येक गावात एक नवीन प्रश्न आहे। जसं तुम्ही इकडे वरती जाल, बानूरगडला जाल, आपले ताडाची वाडीकडे जाल, तिथं नेटवर्कचा खूप मोठा खूप अडचण आहे। म्हणजे आपण डिजिटल इंडिया हे म्हणतोय, पण तिथं नेटवर्कच नाही की ज्यांना डिजिटल इंडिया पुढे जाईल। तर त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, जे की वर बानूरगडला वगैरे पाणी अजूनपर्यंत पोहोचलं नाहीये, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू आणि रस्त्याची कामं जी राहिली आहेत, जी पुढे आपण करू शकतो आहेत, असे बाकीचे विकास कामही आपण पूर्ण करू। माझं नाव पांडुरंग अर्जुन खोत। मी करंजे गण 32 या गणातून अधिकृत उमेदवार म्हणून मला उमेदवारीची ह्या गणातील सर्व नेत्यांनी संधी दिली। आज तसं बघायला गेलं तर कैलासवासी अनिल भाऊ बाबर आणि यांच्या आशीर्वादाने आणि सुहास भैया बाबर व अमोलदादा बाबर, तसेच आमचे घाटना मातेचे नेते सुहास नाना शिंदे, राजाभाऊ शिंदे असतील, किंवा ह्या बानूरगड पासून ह्या आमच्या जे गणात असतील किंवा जिल्हा परिषद गटात असतील, ह्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही दोघेजण जिल्हा परिषदसाठी आमचे ताई ॲडव्होकेट सईताई शिंदे आणि मी आमची उमेदवारी इथं ठरलेली आहे। मला उमेदवारी द्यायचं कारण म्हणजे मला गेल्या 5 वर्षामध्ये माझी मिसेस पण पंचायत समितीला निवडून दिलेले होते। त्यांची कामाची पद्धत किंवा आम्ही कुठल्या ह्याच्यात कशात हे नव्हतो, त्यामुळे त्यांना आमच्या कामाची पद्धत बरी वाटली। त्याच पद्धतीने मला ह्या गावाने माझ्यावर असं प्रेम केलं की मुलावर जसं प्रेम करते तसं सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं आणि जे 40 वर्ष वार्ड येत नव्हता ते मला 4 नंबरमध्ये वार्ड काढून ग्रामपंचायत सदस्य केलं। आणि कामाची लेवल करायची लेवल म्हणजे पद्धत म्हणले तर माझी जरा फार वेगळी आहे। मी ग्राउंड लेवलला उतरून जनतेतून सर्व जनतेच्या मनातल्या गोष्टी जाणून घेऊन आम्ही काम करतो। तसं बघायला गेलं तर कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांनी टेंबूच्या योजनेचे पाणी या घाट माथ्यावर पोहोचवलं। या घाट माथ्यावर आपली अशी परिस्थिती होती की उन्हाळ्यात 40-50 टँकर असायचे, ते फक्त अनिल भाऊ बाबर यांनी सगळं बंद केले। आज आम्हाला याचं एकच दुःख आहे की आमच्यात ते नाहीत, पण दुसरा आनंद असा वाटतोय की म्हणजे आम्हाला असं
जाणवू दिलं नाही की भैयासाहेबांनी आम्हाला जसं भावनी प्रेम केलं तसं या घाटमाथ्यावर भैयासाहेबांनी सुद्धा प्रेम चालू केलं आहे. आणि त्यासोबत आमचे नेते असतील, सुहास नाना असतील, राजाभाऊ असतील, आमच्या गावचे सरपंच असतील, ह्या सर्वांच्या आशीर्वादाने मला उमेदवारी मिळाली आणि मी आज ह्या पंचायत समिती गणातून उभा आहे. आणि आमच्या आता कामाची पद्धत सांगायची म्हणलं तर वेळ लागल. ते 2 पानं भरलेत आणि काही सांगायचं म्हणून काहीतरी सांगायलेत. आता जर इथं बघायला गेलं तर हे कार्यालयाचं काम आहे. मला वाटतंय भैया अनिल भाऊनी काहीतरी 40 लाख रुपये दिलत आम्हाला आणि अपुरं काम पडतंय म्हणून परत भैया साहेबांनी 25 लाख रुपये दिलं. मी आणि आमचे सरपंच साहेब जाऊन आम्ही यादव मळ्याच्या रोडसाठी प्रयत्न केला. भाऊने आम्हाला शब्द दिला, एक 6 महिने थांबा तुम्ही, 6 महिने तुम्हाला आम्ही निधी देतो. 1,78,00,000 रुपये दिला. तसं बघायला गेलं वाघदारे तळ्यात 7 कोटी रुपये दिलं. इथे एक वरती आहे त्याला 1.25 कोटी रुपये दिलं. असं बघायला गेलं आत्ता जस्ट मला वाटतंय आपले भास्कर नाना मळा ते विरोधाता मळा यांच्यासाठी 20 लाख रुपये दिलेत. आणि तसं बघायला गेलं तर आमचे पहिले उपसभापती दादासाहेब भाऊ यांच्या रोडला 20 लाख रुपये दिले. तसेच आपले यंत्रमाग आहे की नाही कापसे ते मधनेमाळा यासाठी 20 लाख रुपये. आत्ताचे काम आहेत. जिल्हा परिषद शाळेसाठी आम्हाला 17 लाख रुपये मंजूर केलेत गावातल्या आणि एकीरमधल्या शाळेसाठी 11 लाख रुपये केलेत. असा निधी कुठलाही आमदार देऊ शकत नाही एका गावासाठी. जे आमच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत ते कधीही आम्ही त्यांचे उपकार विसरणार नाही. आणि आता इथं चर्चा असं चालू आहे की तुम्ही ह्या गावचं नाही. ते पुढल्या उमेदवाराने आपण स्वतः तपासून विचार घ्यायचं की आपण पण पहिलं कुठल्या गावचं होतो. आणि माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी ही आहे. याच गावात मी पहिल्यापासून लहानाचं मोठं झालोय. ह्या गावातील म्हणजे माणसांनी माझ्यावर असं मुलासारखं प्रेम केलेलं आहे आणि मला इथं हे केलेलं आहे. एकदा सोडून आजपर्यंत मी 4 निवडणूक लढवल्या की पहिल्यांदा मी माझी मिसेस उभा केले त्यावेळी पण त्यांनी ते प्रचार केला. त्यावेळी पण मला भरघोस मतांनी गावाने निवडून दिलं. दुसऱ्यांदा पण असाच प्रचार केला त्यावेळी पण असंच निवडून दिलं लोकांनी भरघोस मत. तिसऱ्यांदा पण केला. चौथ्यांदा पण ग्रामपंचायतीला त्यांचा मुद्दा तोच होता. पण ते सगळं मोडीत या गावातल्या लोकांनी काढलेलं आहे. त्यांच्याकडे दुसरा कुठलाही मुद्दा नाही. आता अजून बाकी पण आता तुमच्याकडे गाव आता जास्त वाढलेले आहेत. कर्जत नाही आता 100% मी प्रयत्न करीन आणि सर्वांचं तळागाळापर्यंत पोहोचून कामे करेन. मी पंचायत समितीसाठी करंजेगण 32 मधून उभा राहिलोय. माझं निवडणूक चिन्ह आहे धनुष्यबाण. माझ्यासोबत आमच्या सईताई शिंदे ऍडव्होकेट आहेत. त्यांची पण कामाची पद्धत चांगली असेल कारण ते स्वतः ऍडव्होकेट आहेत. कारण आम्हाला कुठेही कामाची अडचण येणार नाही. ते जिल्हा परिषद असतील, मी पंचायत समितीला असेल आणि आमचे आमदार साहेब पण स्वतः ऍडव्होकेट आहेत. आमदार साहेबांचा आशीर्वाद असेल त्यामुळे आम्हाला कोणत्याही गावात काम करताना अडचण येणार नाही. त्यामुळे आमच्या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आम्हाला सर्वांनी प्रचंड मताने विजय करावा ही सर्वांना मी विनंती करतो.